नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे. 26 मेची महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे. बघा, 26 मेची सर्वात मोठी खुशखबर. आजच मेचा हप्ता, बघा आजच मेचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत. आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. मेचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची अपडेट, नवीन अपडेट आलेली आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर त्या पैशांच्या संदर्भात तुमच्यासाठी नवीन अपडेट आहे. आजच तुमच्या खात्यात मेचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. पाहू शकता बघा, 3,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. आता हे 3,000 रुपये कसे येतील, काय येतील, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सुरुवातीला कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या विषयी पाहणार आहोत. बघा, आजच तुमच्या खात्यामध्ये मेचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी. तुम्ही ज्या पैशांची वाट पाहत होते तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याविषयीची जबरदस्त आणि दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती जी ते आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती ती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित. राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय मानली जात आहे. सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली खास योजना आहे आणि लोकप्रिय योजना. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत स्वरूपात 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. बघा, दर महिन्याला राज्य सरकार 1,500 रुपये जे ते महिला भगिनींना जमा करत असतं. लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्या महिला भगिनी पात्र आहेत तेवढ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये हे जे काही 1,500 रुपये आहेत ते दर महिन्याला जमा करण्यात येतात राज्य सरकारकडून. आता बघा, यामध्ये आपण जर पाहिलं तर एप्रिलचा हप्ता तुम्हाला आत्ताच आलेला आहे, बरोबर आहे. आता मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लगेचच जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर पाहू शकता बघा, दरम्यान एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. मे महिन्याचा पहिल्याच आठवड्यामध्ये म्हणजेच 2 मेला आपल्याला एप्रिलचा हप्ता जो आहे तो जमा करण्यात आला होता. सर्व महिलांना एप्रिलचा हप्ता जमा झाला होता का? सर्वच्या सर्व महिलांना एप्रिलचा हप्ता जो आहे तर तो हप्ता जमा झाला होता का? कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी सांगायचं आहे. एप्रिलचा हप्ता सर्वांना आलेला आहे का? पटापट सांगायचं आहे. आता बघा, एप्रिलचा हप्ता जमा करण्यात आला होता, मात्र मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. आता या संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे. बघा, मे महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. आता याच संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात. आता मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला पाहिजेत ना, तर त्या संदर्भात आजच तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा होतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आता काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पुराव्याच्या सहितच दाखवतो. बघा, महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात आनंदाची बातमी, गुड न्यूज. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे आणि तसा GR पण आपण पाहिला आहे. विशेषतः आदिवासी विकास विभागाकडून 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर बघा, आता मे महिन्याचा जो हप्ता आहे तर त्या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. आता कोणकोणत्या महिलांना
बघा कोणकोणत्या महिलांना पैसे आलेत. बघा ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. म्हणजेच तुम्हाला पण लगेच पैसे पाठवले जाणार आहेत. ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे आहे. आणि ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे. म्हणजेच तुम्हाला पण पैसे येऊन जातील. बघा आजच तुमच्या खात्यामध्ये मेचा जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो. कारण आपण पाहिलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं 4,500 कोटींच्या फाईलवर सही त्यांनी केली होती. त्याविषयीची माहिती माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली होती. त्यामुळेच 4,500 कोटींच्या जी काही फाईल आहे त्या फाईलवर सही झालेली होती. आणि त्या फाईलवर सही झाल्यामुळे तुमच्या आता पैसे जे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजना आणि वादंग. लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे जे काही वाद आहेत ते पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका पण. बघा लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात महत्त्वाची योजना आहे. महायुती सरकारने सुरू केलेली मानली जाते. तिचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देण्याचा आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी ही योजना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली होती. प्रारंभिक टप्प्यात ही योजना स्त्रियांसाठी मोठा दिलासा ठरली. जर आपण पाहिलं तर सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू झाली होती जुलै महिन्यामध्ये, त्यावेळेस ही योजना सर्वात त्या ठिकाणी स्त्रियांसाठी मोठा दिलासा जे ते ठरली होती. अजूनही महिलांना खूप दिलासा मिळणारी ही योजना आहे. कारण महिलांना थेट 1,500 रुपये खात्यामध्ये जमा होतात. भरपूर महिला भगिनीत ज्यांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी या योजनेमुळे मिळतो. तुम्हाला आनंद होतो का? कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना योजनेमुळे आनंद होतो, योजनेचे पैसे आल्यामुळे तुम्ही खुश होतात, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बघा सरकारला पण समजायला पाहिजे तुम्ही आनंदी आहात का नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता बघा मात्र अलीकडेच या योजनेमुळे वाद जे सुरू झाले आहेत. अलीकडेच आपण जर पाहिलं तर या योजनेमुळे वाद जे ते सुरू झाले आहेत. आता पुढची जबरदस्त अपडेट बघा. तर बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधील काही नेत्यांनी या योजनेतील मदतीची रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. जर आपण पाहिलं तर बघा महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं होतं आमचं जर सरकार पुन्हा आलं तर 1,500 रुपयांवरून ही रक्कम आम्ही 2,100 रुपये करू, अशा पद्धतीचं आश्वासन सरकारने दिलेलं होतं. आता 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत म्हणून. बघा आपण बाजारात जात असतो किंवा दुकानात जातो तर आपल्याला अगोदर काही हवं असतं तर आपण मागत असतो तरच ते आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2,100 रुपये हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये किंवा सरकारकडे तुम्हाला मागणी करायची त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तरच तुम्हाला सरकार पण या ठिकाणी तुमची मागणी जी ती पूर्ण करणार आहे. 2,100 रुपये तुम्हाला पाहिजेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मात्र सत्तेवर आल्यानंतर देखील ही जी काही वाढ आहे ती प्रत्यक्षात अंमलात आणलेली नाही आहे. त्यामुळे सरकारवर टीका होत आहे की ही योजना केवळ निवडणुकीसाठी दिलेलं आश्वासने होती. योजनेसाठी लागणारा निधी वेळेवर उपलब्ध करून देण्यात सरकारला अडचणी येत आहेत. यामुळे इतर खात्यांमधून निधी वळवण्याची वेळ जी आहे ती येत आहे. यामुळेच काही वेळा हप्ता जो आहे तो उशिरा जमा होतो किंवा अधिकृत घोषणा जी आहे ती लांबणीवर जाते. आता जर आपण पाहिलं तर बघा मे महिन्याचा हप्तासुद्धा उशिरा आपल्याला येताना पाहायला मिळतो आहे. म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्येच मे महिन्याचा हप्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे. एप्रिलचा हप्ता तर डायरेक्टली दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल पूर्ण गेल्यानंतर मेच्या सुरुवातीला आला होता. आता बघा मेचा हप्ता जो आहे तो मे महिन्यामध्ये तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच या चालू आठवड्यामध्ये मिळणार आहे किंवा मग आजच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा होऊ शकतात. कोणत्याही क्षणी केव्हाही तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे आहेत ते आज जमा होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला पैसे जमा झाले तर पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे 1,500 रुपये आले म्हणून किंवा जे काही आलं असेल तुम्हाला 1,500 रुपये किंवा पैसे आलेत पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्व महिला भगिनींनी सांगायचे पैसे आलेत 1,500 रुपये आले म्हणून. ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचे म्हणजेच तुम्हाला पण हे जे काही पैसे ते पाठवले जाणार आहेत. तर अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. सर्व माता भगिनींना महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं खातं चेक करत राहा. तुम्हाला या आठवड्यामध्ये 100% पैसे जे ते खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आपण लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.